नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. निवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ. मात्र 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच, तर या संदर्भात परिपत्रक निर्गमित. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपणास सर्व माहिती मिळेल. आणि चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ही बातमी शेअर करायलाही विसरू नका. सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. परंतु सदरचा लाभ हा 1/1/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकारने मात्र स्पष्ट नकार दिलेला आहे. आणि या संदर्भातील कारण देखील राज्य शासनाने स्पष्ट केलेले आहेत. 10/10/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने 1/9/2024 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. या निर्णयाच्या विरोधात 2016 ते 2024 या कालावधीमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केलेली आहे. सदर याचिकेवर न्यायालयाने देखील सकारात्मक निकाल दिलेला आहे. परंतु राज्य सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की सदर लाभाची वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरची 1/1/2024 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. सदर दिनांक कोणत्याही न्यायालयानेही रद्द केलेली नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेली उपदानाची मर्यादा वाढविण्याचा पात्रता दिनांक केंद्र सरकारच्या नमूद करण्यात आलेल्या कट ऑफ डेटच्या धर्तीवर आहे, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. याशिवाय राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन कर्मचारी संघटनाच्या सहमतीनेच निवृत्ती वेतन उपदानाच्या लाभामध्ये दिनांक 1/9/2024 पासूनच वाढ करण्यात आलेली आहे. आणि यामुळे निवृत्ती उपदानाची 20 लाख ही सुधारित मर्यादा आता 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकारने नाकारण्यात आलेली आहे.